कराड तहसील ऑफिसमध्ये रेकॉर्ड रूमचा जो भोंगळ कारभार चालू आहे त्या संदर्भात माननीय तहसीलदार मॅडमांना आज रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने एक निवेदन देण्यात आलं आहे। गेले 2 महिन्यापासून तिथले उतारे फेरफार पेंडिंग आहेत। 1000च्या वर आकडा गेलेला आहे। कराड तालुका हा फार मोठा तालुका आहे। खेडेगावातले म्हातारी कोतारी वयस्कर लोक तिथे येऊन दिवसभर थांबतात, पण त्याला तिथं उत्तर मिळत नाही। उत्तर मिळत त्याच्या तोंडावर ते कागद फेकला मारतो। आर्यवची भाषा वापरली जाते। त्यांना बाबर म्हणून कर्मचारी त्याला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रशासकीय इमारतीचा तो मालक आहे आणि तो सगळं चालवते। म्हणजे त्याच्या हाताखाली प्राण बिन सगळे तहसीलदार हे सगळे अशा आविर्भावात तो वागत असतोय। त्याची भाषा वयस्कर लोकांना आर्यवची येते। एखादा वयस्कर आलं तर त्याला हाकलून देतो तिथनं की चल जा देत नाही म्हणून। काही लोकांना यामध्ये हजार रुपये तो घेतो। असे बरेच प्रकरण आहेत की बरेच लोकांचे एका धाकल्याला 1000 रुपये, अशा 1000 धाकलेले किती आणि किती मोठा भ्रष्टाचार इथं चालू आहे त्या संदर्भातलं निवेदन तसं म्हणत नाही की 7 दिवसामध्ये जे हे कागदाचे दाखले जे आहेत ते पेंडिंगचे तुम्ही 0 पेंडिंग करावी, अन्यथा रक्षक प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्या दालनामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल। आणि लोकांना जी गैरसोयी होते की त्यांना आर्यवची भाषा वापरते, तिथले अधिकारी देवकर मॅडम असतील, तिथले कर्मचारी बाबर म्हणून असतील, त्या सगळ्यांची चौकशी करावी। मराठा कुणबी दाखल्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, तो सगळा उघड आला। काही प्रमाणात त्याच्यावरती प्रांतसाहेबांनी चाप बसवली, तहसीलदारांनी चाप बसवली, पण पूर्णपणे ते थांबलेलं नाही आहे। पैशाचा काळा बाजार अजून सुरू आहे। अजून किती वर्ष, किती महिने, किती दिवस ही लोक लुटणार आहे आणि प्रशासन किती दिवस यांची पाठराखण करते का? आता आम्ही हेच बघणार आहे 7 दिवसामध्ये की तहसीलदारांनी त्याच्यावरती कारवाई काय करतात, कारवाई करतात का त्याला पाठराखण घालतात। अन्यथा रक्षक प्रतिष्ठान माननीय सुशीलदादा मोजर यांच्या नेतृत्वाखाली एक तीव्र आंदोलन तहसीलदार ऑफिसमध्ये करण्यात येईल, एवढं सांगतो। जय महाराष्ट्र।